बाळ जन्माला आल्यानंतर तुम्हाला अचानक कधी कधी रडू येतं का? कधी छोट्या गोष्टींवरून मन भरून येतं का? किंवा एखाद्या वेळेस खूप आनंद होतो तर अचानक उदास झाल्यासारखं वाटतं का? कधी कधी एकटंही राहावं वाटतं का? ही बेबी ब्लूची लक्षणं असू शकतात. पण घाबरू नका. बेबी ब्लू म्हणजे काय आणि तो कसा मॅनेज करायचं हेच आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते. बेबी ब्लू म्हणजे बाळाच्या जन्मानंतर अनेक आईंमध्ये दिसणारी ही एक नैसर्गिक भावनिक प्रतिक्रिया आहे. साधारणतः डिलिव्हरीनंतर 3 ते 5 दिवसांनी याची सुरुवात होते आणि 1 ते 3 आठवड्यांमध्ये आपोआप हा कमी होऊ शकतो. परंतु हा काही आजार नाही. डिलेवरीनंतर जे काही हार्मोनल चेंजेस झालेले असतात किंवा डेलीचं जे रुटीन असतं तुमचं त्यामध्ये काही बदल झालेले असतात, नवीन जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, त्यामुळे नैसर्गिकरित्या झालेली ही प्रतिक्रिया आहे किंवा नैसर्गिक एक बदल आहे तो. बेबी ब्लूची लक्षणं काय? बऱ्याचदा काय होतं, तुमचा मूड स्विंग्स होऊ शकतो. त्यामुळे अचानक चिडचिड होणं किंवा रडू येणं, कारण नसतानाही कोणत्याही गोष्टीवर रडू तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे काय होतं, तुमची चिडचिड वाढते, एन्झायटी निर्माण होते. एन्झायटीमध्ये काय की बाळाची सतत चिंता वाटणं, काळजी वाटणं. याने काय होतं की तुम्हाला एक प्रकारे अस्वस्थ वाटतं. तुमचं कोणत्याच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन होत नाही, एकाग्रता राहत नाही. कोणतंही काम करायला गेलात तरी त्यावरती तुमचं गोंधळ होतो. पोस्टपार्टम डिप्रेशनमध्येही असे लक्षणं तुम्हाला दिसू शकतात. परंतु बेबी ब्लू आणि पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये काय फरक आहे? तर बेबी ब्लू हा जो आहे तो 1 ते 2 आठवड्यांमध्ये आपोआप कमी होतो. त्यामध्ये आईला बाळाची काळजी वाटते, चिंता वाटते किंवा डेलीचे जे कामं आहेत ते आई करू शकते. पोस्टपार्टम डिप्रेशन हे 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहतं. त्यामध्ये सतत निराशा आणि उदासी वाटते. त्याचबरोबर बेबीशी बॉन्डिंग करण्यामध्ये आईला खूप अडचणी येतात. त्यासोबतच स्वतःला काहीतरी इजा करण्याचा प्रयत्न ती आई करू शकते. हा मेन डिफरन्स आहे बेबी ब्लू आणि पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये. जर अशी लक्षणं दिसली तर लगेच तुमचे जे कोणी फॅमिली फिजिशियन आहे किंवा तुमचे जे कोणी डॉक्टर आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला पाहिजे किंवा त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. तुम्ही वाईट आई नाही आहात. तुम्ही एका खूप मोठ्या नैसर्गिक बदलामधून जात आहात. आणि लक्षात ठेवा, मदत मागणं ही काही कमजोरी नाही आहे, तर एक ताकदीची निशाणीच आहे. याबद्दल तुम्हाला अधिक काही जाणून घ्यायचं असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील, मला कमेंटमध्ये त्या नक्की कळवा. त्याचसोबत ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला ही माहिती उपयोगी असेल तर तिला शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.